परमात्मा नांदे परिपूर्ण परमात्मा नांदे पूर्ण परमात्मा नांदे परिपूर्ण तो शिव सनातन पूर्ण ब्रह्मा तो शिव सनातन पूर्ण ब्रह्मा परमात्मा नांदे परिपूर्ण परमात्मा नांदे परिपूर्ण शिव सनातन परब्रह्मा शिव तो गुंतला विषयाचे लक्ष्य शिव तो गुंतला विषयाचे शिव सर्व साक्षी परब्रह्मा शिव सर्व साक्षी परब्रह्मा शिव सर्व साक्षी परब्रह्मा भावना जया जैसी पाई भावना जीवाची भावना जया जैसी पाई एका जनाला गिरी परब्रह्मा एका जनाला गिरी परब्रह्मा एका जनाला गिरी परब्रह्मा शिव तो गुंतला विषयाचे शिव तो गुंतला विषयाचे शिव तो गुंतला विषयाचे शिव सर्व साक्षी परब्रह्मा शिव सर्व साक्षी परब्रह्मा शिव सर्व साक्षी परब्रह्मा हृदयी परमा
परमात्मा नांदे परिपूर्ण तो शिव सनातन पूर्ण ब्रह्मा जीव तो गुंतला विषयाचे लक्षी शिव सर्व साक्षी परब्रह्मा भाव अभावना जया जैसी पाही एका जनार्दनी देही परब्रह्मा जीव तो गुंतला विषयाचे लक्षी शिव सर्व साक्षी परब्रह्मा विठ्ठल हृदयी परमात्मा नांदे परिपूर्ण शिव तो सनातन पूर्ण ब्रह्मा जीव तो गुंतला विषयाचे लक्षी शिव तो सर्व साक्षी परब्रह्मा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता बोला बोला महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी जया पूजिले आद
आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागेती दिव्य लोकासी नेली जो सर्वदा गुप्त जनात नांदे प्रसन्न भक्ता निजबोध सांगे परमपदे संगम पूर्ण झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप कैलास राणा शिवचंद्रमौळी बोला बोला मुकुटे झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण जाणी ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांति शांति घावी घावी माझी सेवा निज ज्योति हृदये जागरिता तस्याः प्रीतिः येन प्रज्वालित चैतन्य दीपम् अमर्यादितं सद्गुरुम् अनापं भजे हृदयी परमात्मा नांदे परिपूर्ण शिवतो सनातन पूर्ण ब्रह्मा जीवतो गुंतला विषयाचे लक्षी शिव सर्व साक्षी परब्रह्मा परम कृपाळू परम दयाळू भगवान सदाशिव ब्रह्मीभूत सद्गुरु श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुष श्री विठ्ठल महाराज जी आनाप परमपूज्य श्री गुरु महाराज परमात्मा स्वरूप आपण सर्व श्रोतृवृंद उपस्थित सर्व माझे गुरुबंधू टाळकरी मंडळी त्याचबरोबर आदरणीय सर्व संत मंडळी भगवान श्री गजानन महाराज भगवती आईसाहेब साईनाथ महाराज रुद्र अवतार भगवान बजरंगबली या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि चिंतनाला आरंभ करतो विठ्ठल प्रस्तुत
प्राप्त सेवेकरिता आपल्या समोर गायला गेलेला अभंग पैठण निवासी परम शांतीचे परम उपासक श्री नाथ बाबा यांचा 3 चरणांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा आणि पूर्ण ब्रह्म असणारं शिव तत्व आहे, परब्रह्म असणारं शिव तत्व आहे, त्याचा अभ्यास सांगणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचं विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी ज्या निमित्तानं आपण एकत्रित आलो आहोत त्या कार्याविषयी 2 शब्द बोलतो. थोर साधू पुरुषांच्या पुण्याईने अनंत जन्माच्या सुकृताने ही भूमी पवित्र आणि पावन झालेली आहे आणि अशा या निंभेरे आणि तुळापूर गावच्या या पवित्र भूमीमध्ये काही कालावधीमध्येच आपल्या सर्वांचं ऊर्जा स्रोत सर्वांचं शक्तिस्थळ बनलेलं हे दैवत श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर व साईनाथ मंदिर आणि या सदाशिवांच्या या पवित्र आणि पावन दरबारामध्ये आपण पवित्र अशा श्रावण मासामध्ये 3ऱ्या सोमवारच्या दिवशी एकत्रित जमलेलो आहोत. आपण ज्या स्थळावरती आहोत त्या स्थळाचं स्वरूप आपल्या लक्षात काही दिवसात आलेलं असेल. सत्वगुणी असो, रजोगुणी असो, तमोगुणी असो, सर्वांना या तीर्थाचं आकर्षण आहे का माहित नाही, पण सगळ्यांना ओढ लागते ना. सगळे हातातली माणसं काम टाकून देतात, सगळा व्यवहार बाजूला ठेवतात आणि धावत पडत या महालयामध्ये या देवालयामध्ये येतात. उगाच आयुष्यामध्ये कुणाची ओढ निर्माण होत नाही, त्याला काही कारण असतात. सगळीच कारण मी आपल्या समोर मांडणार नाही, परंतु एक कारण आहे की इथे विराजमान असलेलं प्रतीक स्वरूपामध्ये जे शिव तत्व आहे हे सगळं जे विश्व दिसतं, हे चर आचार सृष्टी आपल्याला दिसते ना, याला कंट्रोल करणारं ते परम तत्व आहे. तिथून या ब्रह्मांडाचा कारभार सुरू होतो, तो सुरू राहतो आणि त्याचा लय होतो. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, जर मी अवाजवी स्तुती करत नाही बरं, मी कोणाच्याही भावनेला बळी पडत नाही, हे पहिल्यांदा समजावून घ्या. आणि कौतुक करण्याच्या बाबतीमध्ये मी फार खडूस माणूस आहे, पांडुरंग महाराजांना माहित. पण ज्याच्या करता आपले शब्द खर्च करायला पाहिजे, काय झालं का? जार पडला. आता बघा माझ्याकडे, म्हणजे मी काय सांगतो ते ऐका. लक्ष लावून राहा गोविंदीला. सोनवणे महाराजाकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण आपलं लक्ष गोविंदाकडे पाहिजे. मी कौतुक करण्यामध्ये फार कंजूस आहे. माझे शब्द मी उगाच पुन्हा वाया घालवत नाही, परंतु ज्याचं कौतुक करायला पाहिजे ते नक्कीच करायला पाहिजे अशा मताचा मी आहे आणि माझा तो आग्रह आहे. आदरणीय दिवंगत मुरलीधर साबळे गुरुजी, त्यांच्यावर झालेले जे संस्कार आहेत आणि त्यांना लाभलेली जी महाराज या संस्करणामध्ये जी पुण्य पुरुष आहे, त्यांच्या मातृकुळातून त्यांना प्राप्त झालेली जी
पुण्याईची जी भेट आहे आणि त्याच कुळामध्ये 3 भावंडांचं हे कुटुंब, त्याच्यामध्ये आमचे आदरणीय बाबासाहेब दादा असतील, आदरणीय किशोरजी दादा असतील, त्याचबरोबर या पुण्यभूमीला उज्ज्वल आणि उत्तुंग यशोशिखराकडे नेणारा एक पुण्यवान महात्मा असेल तो आदरणीय डॉक्टर साहेबांच्या रूपानं आपल्याला प्राप्त आहे. कारण त्यांनी जर पुढाकार घेतला नसता तर ना आज मी असतो या जागेवरती, ना आपण असता गड्या असता का. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं, माझा एक मित्र आहे, मित्र म्हणजे माझा तो जिवलग स्नेही आहे, आमचा शैलेश दादा दिघे. आम्ही आमच्या दिंडीचा रथ सोडण्याकरता ज्यावेळेस गेलो होतो आमच्या रांजणगाव आश्रमामध्ये, त्यावेळेस सहज डॉक्टर साहेबांना फोन केला, ऑन दी वे आहे. ते म्हटले चहा घेतल्याशिवाय जायचं नाही, आणि आता कुकाचं बोट आणि चहाचा घोट नाही म्हणता येत नाही. त्यांच्याकडे गेल्यानंतर तो शैलेश मला, आम्ही ज्यावेळेस पुन्हा निघालो, प्रस्थान केलं, त्यावेळेस तो म्हटला मी एकमेव माणूस पाहिला या क्षेत्रातला की एवढी आध्यात्मिक ओढ या माणसाला. त्यानं नाव ऐकलं होतं, परंतु खरोखरीच आपण अनुभवताय, आपल्याला ती योग्यता कळते. नाहीतर तुम्ही म्हणाल नेहमी त्यांच्या सोबत राहता नाही का, तुम्हाला ते कीर्तन जायला आज तर गाडी दिली होती कथेला जायला म्हणून तुम्ही त्यांचं कौतुक करता, अजिबात नाही. कोणी शंका किंवा संशय घेऊ नये. मला जे हृदयातून वाटतं ना मी ते व्यक्त करत असतो, आणि हा माझ्या हृदयातला भाव आहे. आणि तुम्हाला सांगू का, पहिली गोष्ट सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक माणसं पाहिली या 25 वर्षाच्या माझ्या प्रदीर्घ प्रवासामध्ये. सगळी पळपुटी निघाली, सगळ्यांनी कच खाली, परंतु मला विश्वासानं आणि मला अत्यंत हृदयापासून आधार देण्याचं काम फक्त 3 व्यक्तींनी केलंय. मी त्यांचं नामोल्लेख करू इच्छितो. एक माझे परम श्री गुरु महाराज, नंतर माझं दुसरं जिवलग कोणी जर असेल तर आमचं संपूर्ण कुटुंब, आणि डॉक्टरांना मी माफ करा, मला डॉक्टर साहेब मी 3रा नंबर देतोय, परंतु हृदयाच्या अत्यंत मखमली कप्प्यामध्ये मी असं कुटुंब झुपलं, हे जे तुमचं साबळे कुटुंब आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मी पुण्यवान महात्मा का म्हटलो, कारण तुमच्या घरामध्ये एक पुण्य पुरुष होता, पण काळ ओघामध्ये तो गेलाय आपला. त्याचं नाव होतं संकेत. मला त्याची प्रकर्षाने आठवण येते या क्षेत्रामध्ये आल्यानंतर. महाराज त्याचं आवडतं भजन होतं, पंढरीची ओढ असलेला तो लहानगा वारकरी जरी दिसत असला तरी तो अनंत जन्माचा मला योग भ्रष्ट दिसत होता. त्याचं भजन मला खूप आवडतं. सावेराम बाबाची पुण्यतिथी म्हणजे आतापर्यंत होते, पुढे होत राहणार आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही कीर्तन संपल्यानंतर जागर करायचो ना, तर त्याच्या तोंडातलं भजन मला खूप आठवतं. तुम्हाला कोणाला आठवतं की नाही मला माहित नाही, मोहन महाराजांना आठवत असेल. पंढरी जाई रे गड्या एक वेळ, पंढरी जाई रे गड्या. म्हणजे तुम्ही बघा, पंढरी क्षेत्राचा महिमा गाणारा वारकरी या साबळे कुटुंबात होता, आणि म्हणून तर आपल्याला हे सगळं वैभव या ठिकाणी पाहायला मिळतंय. विठ्ठल नाहीतर माणसाकडे माणसाची ओढ निर्माण करायला वेळ नाही माणसाजवळ थांबायला, आहे का आकाश महाराज. मतलब स्वार्थ असल्याशिवाय कोणी थांबतंय का जवळ. इथे आपला काही स्वार्थ नाही, निस्वार्थ प्रीती आपली. येतो की नाही आपण, का खायला मिळतं म्हणून येतो आपण. मामा कामधाम सोडून आपलं घरचं उगाच येतो. आपली ती निष्काम प्रीती आहे त्या भगवंताविषयी. कोणीतरी आपल्याला आदर्श असावा लागतो, कोणीतरी आपल्याला ऊर्जित करावं लागतं, त्याला ट्रिगर म्हणतो आपण. उगाच होत नाही.
आणि मला इथे खूप अप्रूप वाटतं या लोकांचं. मला माहित आहे की आपण आध्यात्मिक आपलं शिक्षण झालेलं नाही. कधीतरी कुठला तरी श्रावणात आपण पोथी वाचलेली, आणि मला माहित आहे त्यातल्या त्यात फक्त नवनाथ सोडून बाकी काही वाचलेलं नाही या लोकांना. महाराज मंडळी भेटली की लोक म्हणत असतात नवनाथ लावलाय बरं, आता कुठं लावलाय त्याला कुठं पाठवलाय माहिती सांगतात. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही माहित नाही आहे, माहिती आहे. पण इथे ही लहान लहान मुलं येतात, तरुण मुलं येतात, वयोवृद्ध माणसं येतात आणि झोकून देऊन कार्य करतात. मला मोठा आजब वाटतं या गोष्टी. मी कोणाकोणाचं नाव घेऊ, एखाद्याचं राहिलं तर कीर्तन झाल्यानंतर तू माझ्याशी भांडेल, महाराज तुमचा माझा काय बांधाला बांध आहे का, माझं नाव घ्यायला का तुम्हाला रोग आला होता का, पटकी काय पटकी नाही ना. माझं कोणाशी वैर नसतं, मी कधी करत नाही वैर. माझा कोणी शत्रू नाही, माझा कोणी मित्र नाही. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, असा भाव असणारा मी ज्ञानदेवांचा एक अत्यंत पामर शिष्य आहे. मी कोणाचा द्वेष कधीच केला नाही आयुष्यात आणि तो करत नाही. मला जे चुकीचं वाटतं त्याबद्दल मी परखड बोलतो, तेवढा वाईट आहे मी. जे बरोबर आहे ते बरोबरच आहे माझ्या दृष्टिकोनातून, जे चुकीचं आहे ते चुकीचंच आहे. पण इथे आल्यानंतर पहिली गोष्ट या लोकांना मिळाली जर असेल, या दैवताची कृपा पहिली जर झाली असेल, तर त्यांना सेवा कशी करावी आणि त्या सेवेमध्ये निष्कामता कसा असावी त्याचं बाळकडू या लोकांना मिळालंय. आणि म्हणून तर हे वैभव आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवा. मला वाटतं आमच्या बबलूची पत्नी कोमल, ती घरी झाडायला नवऱ्याला सासूला म्हणत असेल मला वेळ नाही, तशी ती आज्ञाधारक आहे. पण इथे आल्यानंतर माणसं जीवन गेल्यानंतर जे पडलेले अन्नाचे कण आहे ते झाडण्यामध्ये तिचा पहिला नंबर असतो. मी कौतुक करत नाही, मी सत्य गोष्ट सांगतो. इथे जो माणूस 8 वाजता उठत होता, किती वाजता अश्विनी त्याला म्हणायची उठा महाराज, सूर्य डोक्यावर आलाय, किती वेळ त्याला तिष्ठत ठेवता, उठा नाही का, उठा साधू संत. पण आकाश हा सुषुप्त गेलेला, परंतु आज आकाश 4ला उठतो. कितीला उठतो आहे की नाही? म्हणजे जाग करणारं ठिकाण आहे की नाही? झोपलेल्या माणसाला जाग करणारं हे ठिकाण आहे. आणि तुम्हाला सांगू, प्रत्येक व्यक्तीची सेवा मी त्याची दखल घेतो माझ्या नजरेसमोर. मी फक्त कोमल आणि आकाश महाराज प्रतिनिधी म्हणून वापरले बरं, पण सगळी माणसं आहे इथे. वाढण्याची सेवा असेल, झाडण्याची सेवा असेल, पाणी मारण्याची सेवा असेल, या मंदिर स्वच्छ ठेवण्याची सेवा असेल, त्याचबरोबर इथे अन्नदानाची सेवा असेल, टाळ वाजवण्याची सेवा असेल, मृदंग वाजवण्याची सेवा असेल, साऊंड सिस्टीमची सेवा असेल, प्रत्येक सेवा आहे. आणि भगवंत एवढा दयाळू आहे, एवढा अनंत लोचन आहे, त्याला विशाल लोल लोचन असं म्हटलेलं आहे त्याला. तर त्याच्या नजरेतून आपली सेवा ही सुटणार नाही दादा, कारण 2 डोळ्यातून सुटू शकतं, पण माझा परमेश्वर असा आहे की त्याला 3 डोळे आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आश्चर्य सांगू का, गावातली माणसंच इथे आकर्षित नाहीये. आज एवढ्या लांबून आमचे डॉक्टर साहेब आहे, डॉक्टर अंकुश लवंडे साहेब, ते पण पारमार्थिक, त्यांचं पूर्ण घर भजन म्हणतो, म्हणजे भसतात ते विठोबा. आणि सगळीच माणसं ही जिवलग आहे. कुणाकुणाचं नाव घेऊ, माझ्याकडून प्रमाद होईल दादा, मला क्षमा करा. म्हणून सगळ्या मी पूजनीय वंदनीय सर्वांना मी साष्टांग नमस्कार करतो. आणि आता चिंतनाकडे येतो. 8:15 वाजले, आपल्याला 9ला आरती करायची आहे. म्हणून आता मी काही जे सांगणार आहे ते ऐका. तुम्ही ऐका रे कान
माझ्या विठोबाचे गुण. मी जे त्या भगवंताचं वर्णन करणार आहे ते तुम्ही ऐकावं अशी आपल्याला प्रार्थना आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे भोळं दैवत आहे. अशा अनेक कथा आपण पुराणामध्ये ऐकलेल्या आहेत. पण तुम्हाला सांगू का, भोळ्या माणसाबद्दल आपला गैरसमज असतो. भोळा माणूस दिसतो भोळा, ते भोळं नसतं ना. आपण फसू नये म्हणून सावध करतो आपल्याला. त्याचं अवसान भोळ्याचं असतं, पण ते ठग भोळं असतं, माहिती तुम्हाला. कारण ठग भोळं का म्हणतो माहित आहे का माहित आहे? कारण कळी काळाला जिंकण्याचं सामर्थ्य त्या भोळ्यामध्ये. आणि असा भोळा असणारा माझा साम सदाशिव, माझा आशुतोष परमात्मा हा काशी विश्वनाथ. आणि विश्वनाथ आहे. विश्वनाथ म्हणजे विश्वाचा नाथ आहे. विश्व म्हणजे आपल्या डोळ्याच्या कक्षेत येतं तेवढंच विश्व नाहीये. हे ब्रह्मांड एवढं व्यापक आहे, आपण कल्पना करू शकत नाही. मर्यादित नाहीये. आपण मर्यादित होतो, आपण संकुचित होतो. परंतु ही जी सृष्टी आहे, हा जो सगळा प्रसार आहे, हा अमर्यादित आहे, आपल्या आवाक्याच्या बाहेरचा आहे. आणि महाराज आपल्याला सावध करतायत. संकोचोनी का रे संकोचोनी कारे. आपला संकोच काय निरर्थक आहे कडे. आपण संकोचामुळे लहान झालोय. वास्तविक पाहता पारमार्थिक दृष्ट्या लहान होणं ही गोष्ट चांगली आहे. त्याच्याकरता रोज इथे आलात ना, रोज प्रार्थना करा. तुम्हाला सांगतो, जे मोठे असतात ना, दिसतात ना, नाव मोठं, बोला बोला, बडा घर मोठं दिसतं तसं नसतं. आणि साधू संतांनी आपल्याला निरोप दिलाय, लहानपण
करता एकदा जोरदार. ही माणसं भेटत नाही, जीव ओतावा लागतो, त्याला कष्ट आहे महाराज. लगेच येत नाही बरं, हे मूर्ती लगेच आकाराला येत नाही, त्याच्याकरता सायास करायला लागतो. या माणसांनी घरादारावर आपलं तुळशीपत्र ठेवलं. तुम्हाला सांगतो, पांडुरंग महाराज आजारी होते ना, तुम्हाला सांगतो, फक्त जीवाची माणसं आली भेटायला. आले की नाही, त्यांचा आधार वाटला. का बरं आले? पैशामुळे आले नाही, प्रेम होते. असं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहान होणं ते परमार्थात शिकवलं जातं, परंतु परमार्थात लहान व्हावं, व्यवहारात मोठं असावं. लोक व्यवहारात संकुचित होतात आणि परमार्थात मोठं होण्याकरता स्पर्धा करतात. आज तुम्ही बघा, सोशल मीडियावरती मोठं होण्याकरता काय स्पर्धा आहे, चढाओढ आहे. सगळे काउंटडाऊन करतात. कशा करतात? फॉलोअर्स. ते फॉलोअर्स कधी आपल्या हातात फ्लावर ठेवतील, कड सुद्धा द्यायचे. मायाजाळ आहे, ते प्रातिभासिक जगत आहे, त्याला त्या भुळू थाप आहे, त्याला बळी पडू नये. पण आपण आहे ना, किती जन्माचे दरिद्री मला माहित नाही, आपण स्टेटस ठेवून लोकांकडून एका ठेंग्याची अपेक्षा करणारी माणसं आहोत. आणि हा संकुचित भाव आपला जावा, ही व्यासपीठाची आपल्याकडता प्रार्थना आहे. लक्षात ठेवा, संकुचित होऊ नका, मर्यादित होऊ नका. तुम्हाला मी पंचीकरणातली एक गोष्ट सांगतो. भजन करा, विठ्ठल पंचीकरण हा अध्यात्म मार्गातला साधकाच्या हातामध्ये येणारा पहिला ग्रंथ आहे. सद्गुरु श्री गुरु महाराज कुठला ग्रंथ देत असतील तर त्याचं नाव आहे पंचीकरण. आमचे परमगुरु बाबा साधकांना भेट म्हणून पहिला ग्रंथ द्यायचे पंचीकरण. परमार्थ काय असतो ते समजावून घेण्याचं सगळं मार्गदर्शन या ग्रंथामध्ये, त्यातली गोष्ट सांगू. आपण आपल्या खऱ्या ओळखीपासून वंचित झालोय, म्हणजे संकुचित झालोय. आपण काहीतरी मोठं उदात्त व्यापक विशाल होण्याचे मनोरथ अंगी ठेवलं पाहिजे. आपल्याला वाटतं एक बायको, 2 मुलं, 2-4 सोयरे धायरे, 5-6 एकर, एवढं मर्यादित होतं आपण. त्याच्याही बाहेर जगत आहे. त्या बेडकाला वाटत असतं ते गटार म्हणजे आपलं साम्राज्य आहे. गड्या, तुझ्या उड्या त्या गटाराच्या बाहेर जात नाही म्हणून तुला ते गटार ऐश्वर्य वाटतं, पण त्याच्याही पुढे, त्याच्याही बाहेर जगत आहे. लक्षात ठेवा. पंचीकरणातली गोष्ट सांगतो, तुम्ही ऐकली असेल पण पुन्हा एकदा सांगतो. एक सिंहाचं पिल्लू होतं. ऐकताय ना सर्व? पाठीमागचे ऐकतायत ना? हा, लेकरं सांभाळून लक्ष द्या बरं इकडे. ते लेकरं काही सुधरू देत नाही आणि होण्याकरता तर नवस करावा लागला. ऐकताय ना? आहे ना पाठीमागचे? हॅलो, आहे ना? वा, प्रतिसाद दिला, हात वर करू. तिकीट द्यायचं त्यांना. मग एक सिंहाचा छावा होता, लहान पिल्लू होत. कळपामध्ये राहायचं, परंतु काही लोकांना आहे ना हे एकत्र राहणं आवडत नाही. त्यांना वाटतं फूट पडली पाहिजे, बाजूला झालं पाहिजे. पण बाजूला झाल्याचा तोटा आहे बरं, व्यवहारात सुद्धा आणि परमार्थात सुद्धा. अधिष्ठानापासून कधीच बाजूला होऊ नये. ते सिंहाच्या कळपातून आहे ना बाजूला झालं आणि जवळच एक मेंढराचा कळप चढत होता, त्याच्यामध्ये एंट्री त्याची झाली. आणि त्या मेंढराच्या त्या संगतीमुळे चालत चालत आपल्या मूळ जात भाईपासून ते बाजूला गेलं आणि वेगळ्या संगतीमध्ये ते गेलं. संध्याकाळ झाली. त्या मेंढपाळांना आपली सगळी मेंढरं
घरी आणली आणि कुठे कोंडली? कोंडवाड्यात ना, वाडग्यात. वाडग कोंडवाडा म्हणायचं त्या. पूर्वी गावाला कोंडवाडा होता ना आपल्याकडे, जुनी माणसं. ते जरा भांबावलेलं होतं, पण त्याला आपले मूळ धर्म तो विसरला आणि हे जे मेंढर आहे ना त्यांचे ते गुणधर्म त्याला आवडायला लागले आणि हळूहळू त्यांच्या सवयी त्या संघामध्ये त्याला जडत गेल्या. त्या मेंढपाळाच्याही लक्षात यायचं की हे वेगळंच आहे, पण बरं आहे. पुढे ते पिल्लू मोठं झालं, तो मोठा सिंह झाला. आता किती मोठा झालाय का सांगत नाही, ते कल्पना करा. मोठा झाला तो. खर तर त्याच्या वाणीमध्ये एवढी ताकद होती की एका डरकाळीमध्ये पूर्ण जंगलाचा थरकाप होऊ शकतो एवढं सामर्थ्य त्याच्या आवाजामध्ये होतं. परंतु आपला मूळ ध्वनी तो विसरला आणि विसरल्यानंतर ते मेंढराच्या संगतीमुळे काय काय करायला लागलं. मेंढरू कसं ओरडतं, असं. आणि बकरू असलं तर म्या. कोकरांचं बकराचं काय खरं नाही. कोकराचं बकराचं सांगतो बरं, स्वतःकडे ओढून घेऊ नका. आणि तुम्हाला माझं बोलणं लागलं तर लागू द्या. खरं तर मिरच्या झोंबल्या तर झोंबू द्या. परत म्हणा या बेण्याला परत बोलायचं नाही, म्हणजे असं म्हणा तुम्ही, शिव्या द्या. पण मी कोकराचं बकराचं सांगतो. ते सुद्धा डरकाळी विसरलं, ब्या ब्या करायला लागलं. आपलं बल ते विसरलं. एक दिवस त्या कळपासोबतच चरत होत. खर तर तो हिंस्र पशु व्हायला पाहिजे होता. त्याचा आहार वेगळा होता, सिंहाचा आहार वेगळा असतो. परंतु ते मेंढराचं खाणं खायला लागलं, गवत. एक दिवस काय झालं, जंगलामध्ये चरत असताना चरता चरता एका जंगलातल्या सिंहानं त्या कळपावरती हल्ला केला, शिकारीच्या भक्ष्याच्या अनुषंगाने. आणि ते मेंढर बिथरली. मेंढपाळाचा तो गोंधळ लक्षात आहे ना, तो सुद्धा घाबरला. कारण सिंहाला कोणी घाबरतो की नाही? तुम्ही घाबरता की नाही सिंहा? महाराज वाघालाच घाबरतो तर सिंह तर लांबच आहे. सिंह तसा दुर्मिळ आहे. वाघ रोजच भेटतात की नाही? तर तुम्हाला वाघ भेटतात की नाही? ती घाबरली, सगळी पळायला लागली ती मेंढर. त्या मेंढरांबरोबर हेही पळायला लागलो. कोण? हा सिंह. त्या जंगलातल्या वाघाच्या लक्षातच येणं, हे बाकीची पळतात. यांचं रहस्य मला माहित आहे, कारण ही पळतात, कारण यांना माझा दहशत आहे, यांना माझा धाक आहे. पण हा गडी माझ्यासारखा दिसतोय, सेम टू सेम, अगदी जुळं, ट्विन्स म्हणतात त्याला. हे का पळायला लागलं. मग त्यानं जोर लावला आणि नेटानं झेप घेऊन या गाड्याला कंट्रोल मध्ये आणलं. सांगितलं, बाबा रे ते पळतंय हे मला माहित आहे, आय नो दॅट, मला कळत आहे, पण तू का पळतोय? म्हटलं मी मेंढरू आहे. तसे म्हटलं, बावट होऊ नको, पागल मत बन, तू ना समज है. तू मेंढरू नाहीस, अरे तू सिंह आहेस. कोण आहे तू? सिंह आहेस. तो म्हटलं, मी नाही, मुझे मत मारो. म्हटले, बावटपणा करू नको, मी मारत नाही, मी तुझी ओळख करून देतो. अरे तू मेंढरू नाहीस, तू सिंह आहेस. आणि सिंहाचं बळ काय असतं हे तुला माहित नाही. तू पांघरून घेतलं मेंढराचं. वेडपणा सोड, ते जुने संस्कार आहे, बुरसट विचार आहे तुझे, त्यातून बाहेर ये जरा. बघ तुझं अस्तित्व काय आहे. परंतु ते आपलं भेदरलेलं होतं. बिचारा तो जंगलातला सिंह, त्याला दया आली की भरकटलेला आहे.
त्याला योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याला मूळ वाटेवरती आणलं पाहिजे. आणि म्हणून एका तळ्याजवळ त्याला नेलं आणि त्या तळ्यामध्ये, त्या तळ्याच्या कडेला दोघंही उभे राहिले आणि म्हटले, बघ आता तू माझ्यासारखा दिसतोय की नाही? तो म्हटला, आई हा खरंच गडे, सेम टू सेम. तू जंगलातला सिंह म्हटला, पगले ये तो बात समजानी थी आप तुझे, लेकिन तुझे समझ में ही नहीं आता. अरे बाबा तू माझ्यासारखाच आहे बघ, माझ्यासारखी आयाळ आहे, माझ्यासारखे सुळे असणारे दात आहे, वलदंड आपली शरीरयष्टी आहे. परंतु तरीही त्याला ते विश्वास बसेना. ते म्हटले, बघ मी कसा ओरडतो. मग त्याला एक डरकाळी फोडली. आहे की नाही, अशी डरकाळी फोडतो की नाही? आम्ही योगासनामध्ये ते सिंहासन करतो ना, त्याच्यामध्ये या चेहऱ्यावरचा ताण कमी होण्याकरता हे जे इथे जास्ती स्ट्रेस येतो ना या तोंडावरती, इथे त्या मेंदू ब्रेनला जरा हलकं करण्यापेक्षा सिंहासन नावाचं योगासनातलं एक आसन आहे. मी त्या लेकरांना शिकवत होतो, पण ते बिचारी बळजबरीनच करायची. त्यांना मी आलो की ते बिचारी तोंड सोडून द्यायची. मी शेवटी आकाशला म्हटलं, मी काही येत नाही गाड्या. 8-10 दिवस आलो, पण ते म्हटले, हे काय पिढ आहे बाबा, वैताग. हे आकाश महाराजांचं आपलं जमतंय. शेवटी मी वैताग, खरं आहे का नाही ग तिथे, आहे का नाही? मी आपलं चांगलं शिकवत होतो, चांगले संस्कार देतो, पण त्यांना ती पिढा वाटत होती. जाऊ योग्य अधिकार, आमचे बाबा म्हणायचे, योग्य अधिकार आल्याशिवाय काही नाही, योग्यता यावी लागते. झोप नाही आली ना तुम्हाला? नाही, जागेच तिकडे आतमध्ये आहे ना, बरं आहे ना, पंखे वगैरे चालू आहे ना तिकडे, गरम होत नाही ना तुम्हाला? त्यानं सांगितलं ओरड, यानं टरकाळी फोडली. त्यानं ओरडण्याचा प्रयत्न केला. ते म्हटलं ब्या, म्हटलं ब्या नाही, और जोर लगा, जोर लगा के. कोण म्हटलं? हायशा. हा म्हटलं कोणी. तुम्हाला सांगतो, त्यानं एक ओटून जीवाच्या आकांतानं ज्यावेळेस ओरडलं ना, त्यावेळेस सगळं जंगल हादरलं. म्हटले, बघ येही तरी पहिचान आहे. अरे तू सिंह आहेस, पण तुझं सिंह पण विसरला होता. दृष्टांत संपला माझा, सिद्धांत सांगतो आता. हे ऐकण्याची सवय असू द्या काढणार, ग्रंथातलं ऐकावं, साधू संतांनी सांगितलेलं ऐकावं. ज्याची बायको ऐकत नाही त्याचं अजिबात ऐकू नाही. माझं तर ऐकूच नका, कारण मला ऐकावं लागतं. ऐकतो की नाही मी? पोरांना विचारा, फराळ करताना विचारा, मग सांगतो. आम्ही बोलायला लागलो का कुणी नाही ऐकलं तरी आमचे शेजारी ते ऐकतात की नाही, ऐकतात त्यांनी बोलणार. गंमत करतो, ऐका. जे मेंढरू आहे ना, मेंढरू जे मेंढी आहे ना, ते अज्ञानी जीव आहे सगळे. आणि त्यांच्यामध्ये अनेक गुळसटलेले विचार आहे, गुळसटलेल्या कल्पना आहे. कारण त्यांच्याकडे विद्या नावाचं शस्त्र नाहीये. त्यांच्याकडे अध्यात्माचं जे तत्वज्ञान आहे ते त्यांच्याकडे नाहीये, त्याच्या कमी. परंतु व्यवहार विद्येची छंद असणारी लोक असाच एखादा गुरु करतात कुठला तरी, आणि मग तो पोटाची खळगी भरण्याकरता, त्याचा व्यवहार चालण्याकरता या लोकांना ब्लॅकमेल करतो. मूळ ओळख तो करूच देत नाही, कारण त्यालाच नसते बिचाऱ्याला. तो तरी काय करेल? आणि असे खूप गुरु आहे. एक करती गुरु गुरु, भोवती भारू शिष्याचा. दत्तू महाराज म्हणत असतात, गुरु गावात काय दत्तू महाराज चोऱ्या करी आणि शिष्य नदीला. हे सगळे भेदवादी गुरु आहेत, आपल्यात भेद निर्माण करतात. परंतु एखादा असतो दयाळू, अभेद तत्वाचं आपल्याला मार्गदर्शन करणार, तर जंगलातल्या सिंहासारखा श्री गुरु पदावर जे विराजमान असणारे थोर महापुरुष आहे, ते आपल्याला शिकवतात की बाबा रे, कशाला संकोच झाला, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तू कशाला संकुचित होत? व्यापक व्हायचं शिक, व्यापक झालो पाहिजे. आणि व्यापक होण्याकरता
व्यापक होण्याकरता बहिर्मुख होऊन जमत नाही, त्याला अंतर्मुख व्हावं लागतं. विठ्ठल विठ्ठल. बहुता काय लागतं? सुकृत लागतं. माऊली म्हणतात पुण्य पोशिली असाधारण, असाधारण साधारण असाधारण पुण्याईचा काय केला मी? साठा केला. एका जन्माचा नाही, अनंत जन्मांचा. मला जे प्राप्त झालं सद्गुरु श्री निवृत्तीनाथांकडून, ते माझ्या अनंत जन्माच्या सत्यवादाचं तप आहे. आणि त्याच्याशी मी प्रामाणिक राहिलो. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो प्रभू. हे देवा, हे निवृत्ती देवा, मी अनंत जन्म ही माझी वाचा एकनिष्ठ ठेवली. आपली वाचा, आपली वाणी पतिव्रत आहे का जरा तपासून बघा. आपली वाणी व्यभिचारी आहे. कोणाचं कौतुक करत होती? कोणाचंही कौतुक करू नये. योग्य भक्तीचं कौतुक करावं, योग्य भक्तीचं गुणानुगान गावं. नाहीतर मनोहर महाराजांनी सांगितलं होतं, सासू जावयाचं वर्णन करते. करते की नाही? खरं असतं का जावय? तसा असतो का? ठकीचं लग्न झाल्यापासून पिढा देतो नमुना. एक विचारतो बरं, मला जावयाबद्दल आणखी बोलायचं. इथे जावई नाही ना कोणी कुणाचं? नाही तर तुम्हाला यायचा राग. वैताग असतो. पण तुम्हाला सांगू का, एवढं कौतुक करते ना शेजारणी जवळ, करते की नाही? बाई माझा ठकीचा नवरा ना लाखात एक. आता मला सांगा, आपली सासू जर म्हटली लाखात एक आहे का? आता मी तरी आहे का लाखात एक? वाटतं तुम्हाला? कुठल्या अँगलने वाटतं? माझ्या तोंडाकडे पाहिलं का 12 वाजले दिसतं तुला, बरोबर? थोडी गोवरीत आहे. खूप कौतुक असतं, खरं नसतं. खरं हे पचायला कठीण आहे, पण खरं ऐकण्याची सवय पाहिजे आपण. तुम्हाला सांगू, जंगलातल्या सिंहासारखा दयाळू आपल्याला महात्मा भेटल्यानंतर आपलं कल्याण होतं. आणि तो आपल्याला शिकवतो, बाबा रे तू वेगळा आहे, तू त्या परमात्म्याचा तो अंश आहे, तू त्या शिवाचा अंश आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तू ते शिव तत्व आहेस. पण आपल्याला वाटतं का उठल्यापासून झोपेपर्यंत वाटतं का मी शिव आहे म्हणून? मी वेगळाच कोणीतरी आहे. सगळी फसवणूक आहे. आपण फसतो. फसवू नये माणसा. शहाणं व्हावं. माणसाचा जन्म गेला की परत नाही भेटत गड्या. एक एक येऊन कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. अनंत जन्माचा प्रवास करावा लागतो, गटांगळ्या खावं लागतं, ते माणसं शरीर मिळतं. पुन्हा पुन्हा नाही. नंतरच्या जन्माच्या भरोशावर बसू नका बरं. ही माणसं फसवतात आणि फसवणाऱ्यांची टोळ्या आहेत. तुम्हाला सांगतो, आमच्या महिला सुद्धा फसतात. मागे पौर्णिमा होऊन गेली ना आता, त्यांना कोणीतरी सांगितलं होतं, कोणीतरी सावित्री होती आणि सत्यवान जंगलात लाकड तोडायला गेला आणि तो मेला. ती पतिव्रता होती, ती गेली यमाकडे म्हटली, यम्या गेल्या मुद्दे बाहेर. माझ्या मालकाला उचलला. अरे तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावारी सत्ता. माझा मालक जिवंत पाहिलं
एक स्टोरी होऊन गेली, एकच झाली, पुढे होईल की नाही नो गॅरंटी. फसू नका. तेव्हापासून लोक आमच्या आया जातात पौर्णिमेला, कुठं जातात ना, म्हणून माझा रागच येणार आहे आज, मला माहिती फक्त. तिथे गेल्यानंतर तुम्ही किती प्रदक्षिणा घालता त्या वट वृक्षाला, त्या अश्वत्थाला? किती? पिछलेवाले बॅक साइड किती मोठ्यानं? 5. जाऊ द्या, ते आपल्या वार्डातले दिसत नाही. हे आतमधलं किती किती? पूर्ण नको बोलू, तुमचं अजून व्हायचं, तुम्हाला माहिती. हे ज्यांची झाली ती किती? 7 ना? कशा करता? जन्मोजन्मी हाच नमुना. मला सांगा, खरं सांगा बरं, तुम्हाला विश्वनाथाची शपथ आहे, इथं बसून खोटं बोलायचं नाही, अजिबात नाही बरं. तुम्हाला सांगतो, हा शपथ जर मोडली तर काय होईल त्याला जबाबदार सोनवणे महाराज नाही. मला सांगा, खरंच वाटतं का जन्मोजन्मी हेच मिळू दे? खरं सांगा, खरं सांगा, खरं सांगा, खरं. देवाच्या दारात तरी खरं बोलायचं आघाड्या हो. सगळी फसवणूक आहे. कुणाची फसवणूक आहे? आपण जगापुढे आपली स्वतःची फसवणूक करतो. खरं काही नाही. आपण शिनलेलो असतो. ती बिचारी, तुम्ही बघा, एखादा पिणारा नवरा आहे, रोज तिला पुत्रीच्या आई वाणी म्हणतो मी आता. जर तिला रोज जर निबर टोले जर देत असेल तर ती वडाला गर्गे घालताना म्हणेल का, हे वट देवता, माझी तुला प्रार्थना आहे, मी तुला 7 गर्गे घालते जन्मोजन्मी. भैया ये दुनिया पागल खाना है. शहाणं व्हावं, आपल्याला योग्य काय अयोग्य काय असा विवेक आपल्याकडे आपण निर्माण करावा. आणि विवेक ही अध्यात्मातली पहिली पाहिजे. विवेक झाल्याशिवाय आपल्याला विरक्ती भाव येणारच नाही, वैराग्य आपल्याकडे येणारच नाही. आपल्याकडे वैराग्य नाही आलं तर आपल्याला तत् आणि त्वम काय हे कळणार नाही. मग तत् म्हणजे ते आणि त्वम म्हणजे मी. ते आणि मी याच्यातलं नातं आपल्याला कळणार नाही आणि आपण मुक्तीच्या दिशेने जाऊ शकत नाही. म्हणून लक्षात घ्या, संकोचित चांगलं नाही. मग संकोचित वृत्ती सोडून व्यापक होण्याचा आपल्याला अनुभव येण्याकरता बहिर्मुक्त पहिली कमी करा. बाहेर पडू नका, आत चला. कुठे? खरा देव आहे ना, खरा शिव आहे ना, तो आतमध्ये कुठे आहे? मी बोलत नाही, सोनवणे महाराजांचं वाक्य नाही. या अभंगाची मी पूर्वपीठिका आपल्या समोर मांडली. या एकनाथ महाराजांच्या अभंगाचं मत आहे की परिपूर्ण असणार, सनातन असणार, सोहळ्यातलं असणार जे शिव तत्व आहे, जो परिपूर्ण पूर्ण तत्व आहे, तो कुठे नांदतो, कुठे राहतो? तर तो कुठे राहतो? आतमध्ये राहतो. आतमध्ये हृदय नावाची एक जागा आहे, एक ठिकाण आहे, एक स्थळ आहे. त्या हृदयामध्ये तो शिव नांदतोय. मग मला सांगा, हृदय हे बाहेर आहे का आत आहे? बोला बोला. हृदय पहिली गोष्ट, तुमच्याकडे हृदय आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे. येस ऑर नो? डॉक्टर साहेब, हृदय आहे की नाही? हृदय आहे का? जाऊ दे, 10 वाजता सांगा, मी झोप काढत होतो. हृदय आहे ना सगळ्यांना? हो, हृदय आहे ना सगळ्यांना? सगळ्यांना आहे. आहे ना सगळ्यांकडे? आहे आहे बघा, सगळ्यांकडे. सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सगळ्यांकडे हृदय. वा, तुमच्याकडे हृदय आहे. आता मला सांगा, कुठे आहे हृदय? परमात्मा. एक मिनिट, आपण एकच मिनिट सांगतो. म्हणा, नक्की म्हणा, मला तुमचा अपमान नाही करायचा बरं. पण एक विषय आपला कम्प्लीट झाला की मग तुम्हीच प्रमाण म्हणायचं, दुसरं कोणी म्हणायचं नाही. मला सांगा, कुठे आहे हृदय? सांगा बरं, सांगा पटकन.
वेळ संपले आपले. है क्या कोई माई का लाल जो बता सकता है हृदय कहा है? बोला बोला. 1 लाख रुपये लगे बक्षीस जाग्यावरती. माझ्याकडे नाही पण मी उसने घेऊन देतो. देता ना मला? भेटला तर ऐक. हृदय कुणी हृदय इथं हृदय आतमध्ये आहे ना, पण कुठे हे माहित नाही आपल्याला. आता लोकांना पुस्तकात वाचून शिकले. तुमच्या मेडिकल सायन्स मध्ये आहे हृदय हे शरीराच्या डाव्या बाजूला असतं. त्याचा पिंपळाच्या पानासारखा आकार असतो. बरोबर की नाही? मला सांगा, खरं हृदय ते नाहीच आहे. ज्यावेळेस आपण अध्यात्म ग्रंथ वाचतो त्यावेळेस हृदय आपल्या लक्षात येतं. ज्यावेळेस आपण आतमध्ये जातो, डोळे मिटून बसतो, आतल्या सगळ्या घटनांचा, त्या वृत्तींचा आपल्याला हळूहळू अनुभव यायला लागतो. लगेच होत नाही. त्याला वारंवार वारंवार पुन्हा सायासाना अभ्यास करावा लागतो. पुन्हा 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 पुन्हा. आणि मग हळूहळू आपल्या अंतरातल्या वृत्तींचा आपल्याला अनुभव यायला लागतो. पण ती वृत्ती सुद्धा फसवी असते. ती फक्त मनाची वृत्ती असते. त्या मनाचा पलीकडे जीव आहे. त्या मनाच्या पलीकडे जीव आहे. आणि त्या जीवाचं हृदय स्थान लक्षात येणं काय सोपी गोष्ट नाही. म्हणून मी तुम्हाला छाती ठोकपणे म्हटलो की ज्याला हृदय सापडलं, हृदय सांगू शकतो, त्याला 1 लाख रुपये घेऊन जा. आहे बघा, स्कीम चालू आहे माझ्याकडे. कधी या ओपन चॅलेंज आपलं. हृदय सांगा, 1 लाख रुपये कधी घेऊन जायचे. ऑनलाईन 24 तास सेवा आहे आपल्याकडे. पण मला माहित आहे, मी प्रत्येक कीर्तनात आवाहन करत असतो. मी जिथे कुठे जातो तिथे सांगतो की हृदय बाबा रे शोधा. कारण हृदयात खरा जो देव आहे, खरा जो शिव आहे तो नाम. मी बोलत नाही. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. अभंगाचं पहिलं चरण. हृदयी परमात्मा परमात्मा, परम आत्मा जो आहे, परमात्मा जो भगवंत आहे, तो कुठे नांदतो? कुठे नांदतो? हृदयात नांदतो. प्रतीक रूपानं आपल्या निंबेरे गावात नांदतो. बरोबर की हे चिन्ह आहे. त्या
खऱ्या पूर्ण सनातन पूर्ण ब्रह्माकडे जाण्याकरता हे प्रतीक आहे. आपली ही प्रतीक उपासना आहे. अहंग्रह उपासना असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की पूर्ण झाल्यानंतर माणूस प्रतीक उपासनेकडे येतो. आणि मग खऱ्या परमेश्वराची उपासना त्याला जसा जसा अंतरात जातो, मनाला आवर घालायला तो शिकतो. म्हणजे परावाणीमध्ये त्यावेळेस आतले आवाज ज्याला कळायला लागतात अशा साधकाला. आणि तुम्हाला सांगू का, हा अभ्यास ज्ञानदेवांनी सांगितलाय बरं, मी बोलत नाही. लोकांनी डॉक्टर साहेब माझा अपप्रचार केलाय. तुम्हाला सांगतो, आम्हाला ना लोक वेगळ्या संप्रदायाचे समजायला लागले आणि तोंडावर कोणी बोलत नाही. पण मला पाठीमागे सुद्धा डोळे आहेत, पाठीमागे सुद्धा काढ. सद्गुरूच्या दयेनं कळतं. लोक म्हणतात हे वेगळ्या संप्रदायाचे, हे वेगवेगळे संप्रदाय ना. तुम्हाला सांगतो, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, ज्ञानदेवांच्या साक्षीनं आम्ही ब्रह्मज्ञानाच्या अधिकृत संप्रदायातले आहोत. विठाल विठाल अधिकृत संप्रदायामध्ये येण्याकरता फार तपश्चर्या लागतात. कोणालाही ते पदार्थ पडत. परमात्मा स्वरूप श्री गुरु भेटणं हे काय बाजारात भाजी घेण्या इतपत सोपं नाही. त्याला तपश्चर्या लागते. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी पावल. पुण्य उदयमुख व्हावं लागतं तेव्हा ही गोष्ट होती. वेगळ्या संप्रदायाचा नाही. तुम्हाला मी गोष्ट सांगतो, तुम्हाला सोनवणे महाराज कुठल्या संप्रदायातले हे जर तुम्हाला पाहायचं जर असेल तर आमच्या श्री गुरु महाराजांनी आमच्या परमगुरूंचं चरित्र लिहिलेलं आहे. मी जाता जाता एक इंट्रोड्युसिंग करू का 2 मिनिटांमध्ये? चालेल ना? 9ला थांबणार आहे बरं, एक 6 मिनिटं आपल्याकडे. चालेल ना? आणि हळूहळू आम्ही शिकतोय, सगळे शिकतो की नाही ताई? डॉक्टर साहेब पण हळूहळू अभ्यास चालू आहे. हे पुस्तक आहे बघा, उत्तरपंथीचे कापडी. उत्तरपंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. ज्ञानदेवांचा अभंग आहे, आम्ही कापडी रे कापडी, आम्ही उत्तरपंथीचे कापडी. पंढरपुरीचे आम्ही कापडी, उत्तरपंथीचे कापडी. 2 पंथ, एक पूर्व पंथ आणि एक उत्तर पंथ. उत्तर पंथ याच्यामध्ये अजून जे कापडी आहे ते जे शिव आहे ते सुद्धा अजून या प्रवाहामध्ये आहे. जे मार्गीचा कापडी महेश अजूनही ज्ञानदेवांची उभी आहे. अजूनही त्यागुणही सर्व कैलास संपत्ती, स्मशानीसी वस्ती रुद्र करी. त्यांचे जोडीदार नाही चांगले, त्याच्यामुळे कोणी नादाला लागत नाही शिवांच्या बरं. कारण सगळी वरात तुम्ही बघली फार डेंजर आहे. ते सासऱ्याकडे निघाले होते ना, जावई म्हणून वरात निघाली होती ना, कोण नाचायला होतं माहितीये का? भूते वेताळे नाचाती वेताळे अशी होती. बरं मेकअप कसा होता? का पार्लर मध्ये गेलो होतो, सगळं भस्म अंगाला फासले. बरं दागिने काय? सापाचे भुजंग, बरोबर की नाही? आणि रूप कसं होतं? रौद्र रूप, नाही का? आणि असं जावं ते हिमालयाला आवडलं नाही. पण सती म्हटली पप्पा करीन तर याच्याशीच लग्न करीन. असं उत्तर पंथ या मार्गामध्ये आपण आलो पाहिजे. आणि ही व्यक्ती कोण आहे? तर ही व्यक्ती हे महापुरुष आहेत. परमपूज्य सद्गुरू ब्रह्मीभूत सद्गुरू श्री अनाप महाराज. ओळखता ना? बरीच लोक जुनी ओळखता की नाही यांना? होते का आपल्या तिकडे? इथे होते का? विठ्ठल महाराज अनाप खलाशी बाबा ओळखत होते का तुम्ही? पुस्तक वाचा मग कळेल. आणि हे फ्री आहे बरं, ज्याला पाहिजे त्यांनी कोणाकडे घेऊन जा, माझ्याकडे वाचा, आपल्याला कळेल वारकरी संप्रदाय काय आणि वारकरी संप्रदायातले महात्मे कोण. तुम्ही म्हणेल तुम्ही काय जाहिरात समजून? हा, आम्ही घेतलं. आमच्या गुरूंची सेवा आहे, आमच्या गुरूंचा प्रचार प्रसार व्हावा, आपल्या गुरुचा ही प्रत्येक शिष्याची जबाबदारी असते. आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे, ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या अशा महात्म्यांचे आम्ही सेवक आहोत, दास आहोत. माझ्याकडे आता उपलब्ध नाही, पण तुम्ही मला माझ्याकडे नाव द्या, मी तुमच्या घरी पोहोच करेल. आणि आपल्या गावातले लोक आहे बाबांना ओळखणारी, इथे असणारं आपलं पंढरीनाथ तबाजी आंधळे इथेच राहतात बघा. तुम्ही रुक्मिणी आजी आले असेल, आहे ना इथे रुक्मिणी आजी आहे का?
विचारा. ती म्हणायची अनाथ बाबांचं जे राज्य होतं त्याची सर कुणाला यायचे नाही. वाक्य आहे त्यांच्या मुखातलं. आपले रामनाथ आंधळे इथे असतील सरपंच, माझे सरपंच आज पंगत आहे ना, विचारा त्यांना. पुढे जाऊन सांगू आपले सावळे हरिबाबा बिडवे आहेत. पुढे जाऊन सांगू तात्या इथे साक्षी आहे. पुढे जाऊन सांगू बाबासाहेब तुकाराम सिनारे यांचे आई वडील बाबांची दीक्षा त्यांनी घेतलेली होती. बाबांचे शिष्य होते, माळ घातली होती. गंगूबाई तुकाराम सिनारे आणि तुकाराम सिनारे ही लोक आहेत महाराज. बाबांनी यांना खूप मदत केली आणि सगळ्यांचं इथे चरित्र आमच्या महाराजांनी मोठ्या कष्टानं लिहिलं बरं. 20-20 तास अभ्यास करून आम्ही 2021 पासून माहिती गोळा केली. महाराजांसोबत फिरलोय मी. 133 लोकांना भेटलो आणि महाराजांनी एक स्क्रिप्ट रूपात, जसं मूवी असते ना चित्रपट, तसं आहे. तुम्हाला आवडेल ते वाचा. पैसे देऊ नका. लोकांना पैसे द्यायचं म्हटलं लोक म्हणतात नको भाऊ, याचं मूल्य होऊ शकत नाही, परंतु कुठल्या किमतीमध्ये याला बांधायचं नाही. हे घेऊन जा आणि तुमच्या घरी येऊन देईल मी ते पुस्तक तुम्हाला. आणि समजावून घ्या काय असतो वारकरी संप्रदाय. कारण हृदयातल्या देवाचा, हृदयातल्या शिवाचा पत्ता सांगणार हा वारकरी संप्रदाय. आणि तो आपल्याला शिवतत्वाकडे घेऊन जातो. हृदयी परमात्मा नांदे परिपूर्ण, तो शिव सनातन. सनातन आपला वारकरी संप्रदाय सनातन. मग शिव हा सनातन आहे, तो पूर्ण ब्रह्म आहे. मग त्याच्याकरता अगोदर वाचेला सवय लावा, म्हणा भजन म्हणण्याची सवय लावा. नंतर मध्यमामध्ये या, नंतर पश्चंतीमध्ये या आणि मग परावाणीमध्ये आपोआप तुम्हाला आवाज येतो. अणुहात वाजती टाळ, अणुक्षीर गीत रसाळ, अनुभव तन्मय सकाळ, नामा म्हणे केशव कृपाळ. आतमध्ये सुद्धा ही साऊंड सिस्टीम आहे, बाहेर ध्वनी, पण आतमध्ये सुद्धा नाद आहे. टाळो टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळवणी गावा गोविंद गा. आपल्याला गोविंद गायचं आहे, त्या शिवाला आपल्याला गायचं आहे. म्हणून 2 हात सर्वांनी वरती करा आणि मोठ्या प्रेमानं विठोप्पा नरदेहाचा ठाव घ्यायचा जर असेल तर विषयांकडे आपले लक्ष कमी करा. आपलं लक्ष या विश्वनाथ बाबांकडे राहू द्या. महाराज 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आज आपल्याकडे आलंय. आणि तुम्हाला सांगू का, त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळ पण उभा आहे की नाही, असं मनमोहक रूप आहे. आणि तुम्हाला सांगू का, इथे आल्यानंतर ना संसाराचा गुलाम होण्यापेक्षा ना इथे त्याचा गुलाम व्हा आणि करा सेवा. तुम्हाला सांगतो सेवा केल्यानंतर मेवा खायला भेटेल आपल्याला. आणि म्हणून त्याला प्रार्थना करूया आपण एका मिनिटामध्ये. तेरे मर्जी का मैं हूँ गुलाम, मेरे
नसीब आहे, आपला भाव शुद्ध आहे गड्या. आणि आपला भाव जसा असेल, आपला अभाव जसा असेल, त्याला या देहाकडे नेण्याकरता हा शिव आपल्याला कामाला येतो. थोडं दैवत आहे. अरे चोरानं पिंडीवर पाय ठेवला तर कृपा केली नाही का. एखादा म्हटला की मला फक्त भक्त येतात पण यानं मला सर्वस्व प्रदान केलं. या शिवाला सर्वस्व प्रदान करा, या विश्वनाथाला. आपलं कल्याण होईल दादा, आणि आपल्या सर्वांचं कल्याण व्हावं असा सर्व साक्षी असलेला, सनातन असलेला, पूर्ण ब्रह्म परब्रह्म असलेला परमात्मा आपल्याला तो या ठिकाणी व्यक्त आहे. आणि या व्यक्ताकडून आपल्याला अव्यक्त तत्वाकडे जाता यावं याकरता तो दयाळू शिव माझ्या सहित आपल्या सर्वांवर कृपा करो अशी त्याच्या चरणावरती प्रार्थना करतो. आणि सद्गुरूंच्या कृपेने आणि त्या शिवाच्या कृपेने स्फुरलेलं चिंतन त्याच्या चरणावरती समर्पित करून या ठिकाणी थांबतो. या कीर्तनाला उपस्थित असणारी सर्व माझ्यावर प्रेम करणारी सर्व जिवलग मंडळी, आपण खिचडी करता आला नाहीत हे मला पक्क माहित आहे. आपण लापशी खाण्याकरता आला नाहीत हे पक्क माहित आहे. आपण या भगवान सदाशिवा करता या ठिकाणी आलात. माझं ऐकण्याकरता यावं किंवा कोणाचं ऐकण्याकरता यावं. येत जा, येत जा, येत जा, येत जा, येत जा, येत जा. आणि येत आल्यानंतर, इथे आल्यानंतर गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा. विठ्ठला विठ्ठल जय जय.